नमस्कार. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नागपूर खंडपीठाचा दणका. निष्पक्ष तपास ही पोलिसांची जबाबदारी. चुकीचा तपास करणे गुन्हा. पोलिसांवरच होणार कारवाई. नागपूर. निष्पक्ष तपास ही पोलिसांची कायदेशीर जबाबदारी आहे. यात कसूर केल्यास अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करत हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. कर्तव्यात कसूर व पुराव्यात फेरफार केल्याच्या आरोपांप्रकरणी खटलेला सामोरे जावे लागेल, असे न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांनी स्पष्ट केले. मृत्यू झाला. अवधूतवाडी पोलीस. सुरुवातीला अपघाती मृत्यू एडिक नोंदविण्यात आला. 24 छेदन अहवालात मृत्यूचे कारण गर्भ असणे नमूद करण्यात आले होते. 9 जुलै 2018 रोजी मृताच्या आईने मुलाची पत्नी व सासरच्यांनी हत्या केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टात धाव घेतली. जानेवारी 2021 मध्ये हायकोर्टाने पोलिसांनी संशोधकांची बाजू घेतली. पुराव्याकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदविले. मृतदेह रुग्णालयात आणला असतानाही रुग्णालयाला घटनास्थळ दाखविणे, गळफास वापरलेली दोरी जप्त न करणे अशा विसंगतीकडे लक्ष वेधले. यवतमाळ पोलीस अधीक्षकांना सर्व संशयित व तपास अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे पोलिसांनी एकाच घटनेत एकाच मृत्यूला अकस्मात मृत्यू, हत्या व आत्महत्या असे स्वरूप दिले. हायकोर्टाच्या आदेशानुसार सर्व संशोधन PSI ज्ञानेश्वर ढवळे यांनाही आरोपी केले. हायकोर्टाची निरीक्षणे. पोलीस अधिकारी कायद्याचे पालन करून फौजदारी न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकविण्यास बांधील आहेत. निष्कर्ष तपास कायदेशीर जबाबदारी आहे. तपासातील निष्काळजीपणा केवळ कर्तव्यात कसूर नसून भादवी अंतर्गत गुन्हा आहे.